अनुच्छेद 111 आपण या धन विधेयकाच्या चॅप्टर मध्ये कार्यपद्धतीमध्ये बघतो आहोत. याच्यात असं म्हटलेलं आहे की सगळी विधेयक, सगळी बिल, सगळे जे मसुदे आहेत कायद्याचे, कायदेशीर बाबींचे, ते राष्ट्रपतीच्या सिग्नेचरसाठी अंतिमतः जातात आणि त्यांची सही झाल्यानंतर ते पूर्णत्वाने लागू होण्यास समर्थ होतात. असे प्रकारचा हा प्रघात या विधेयकास अनुमती या सदराखाली आपण अनुच्छेद 111 मध्ये आता वाचला. त्याप्रमाणे संसदेच्या सभागृहाकडून विधेयक पारित झाले असेल तेव्हा ते राष्ट्रपतीस सादर केले जाईल आणि राष्ट्रपती एकतर आपण त्या विधेयकास अनुमती देत आहोत असे किंवा त्यास अनुमती देण्याचे रोखून ठेवित आहोत असे घोषित करेल. म्हणजे राष्ट्रपतीचं हे कर्तव्य असेल की जे काही विधेयक राज्यसभा लोकसभेने पारित करून आपल्याकडे पाठवलेलं आहे त्या विधेयकास आपण मंजुरी देत आहोत की ते विधेयक आपण काही कारणास्तव राखून ठेवत आहोत असं सर्वप्रथम जाहीर करेल. म्हणजे ही तात्काळ जाहीर करणारी अशी गोष्ट आहे. आणि परंतु असे की राष्ट्रपतीस अनुमतीकरिता विधेयक सादर केल्यानंतर ते धन विधेयक नसल्यास म्हणजे मनी बिल साठी राष्ट्रपतींना त्यांना परवानगी देणं, त्याच्यावर स्वाक्षरी करून पाठवणं आहे. पण धन विधेयकाशिवाय जी इतर विधेयक असतील ते आपण 110 मध्ये 109 मध्ये अपवादाच्या वगैरे काही संकल्पना बघितल्या की कुठल्या विधेयकाला धन विधेयक म्हणायचं, कुठल्या विधेयकाला धन विधेयक म्हणता येणार नाही, याच्याबद्दलच्या ज्या व्याख्या आणि त्याच्यामध्ये त्याचे अर्थ स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यानुसार ते धन विधेयक नसल्यास म्हणजे धन विधेयक असल्यास काय हे समजून घेण्यासाठी आपण धन विधेयक नसल्यास काय प्रक्रिया आहे ती समजून घेतली की धन विधेयक असेल तर काय प्रक्रिया आहे हे आपल्या आपोआप लक्षात येते. हा शिरस्ता कायदेशीर भाषेचा, घटनात्मक भाषेचा हा आपण लक्षात ठेवावा. याच्यामध्ये अजिबात संभ्रम किंवा कन्फ्युजन कुठल्या प्रकारचं होता कामा नये. राष्ट्रपतीस अनुमती करता विधेयक सादर केल्यानंतर ते धन विधेयक नसल्यास शक्य तितक्या लवकर त्याला ते विधेयक सभागृहाकडे संदेशासह परत पाठवून विनंती करता येईल. की शक्य तितक्या लवकर म्हटलेलं आहे, म्हणजे इथे कालावधी स्पष्ट केलेला नाही. परंतु धन विधेयकाच्या बाबतीत जो 14 दिवसांचा कालावधी आपण आधीच्या अनुच्छेदांमध्ये बघितला त्याचा थोडासा विचार करा, थोडीशी आठवण करा. आपण जे 14 दिवसाचं मीटर लावून बघितलं होतं त्या अनुच्छेदानुसार 108 109 मध्ये की धन विधेयक हे 14 दिवसाच्या आतच त्यांना स्वाक्षरी करून किंवा काही त्याच्यावरती प्रॉब्लेम असेल ते सांगून परत पाठवण्याचा अधिकार आहे. 14 दिवसाच्या आत ही कारवाई राष्ट्रपतीकडून झाली पाहिजे. पण ते धन विधेयक नसेल तर 14 दिवसाच्या पुढेही ते आपल्याकडे ठेवून घेऊ शकतात विचारार्थ, त्याच्यावर काही चर्चा करण्यासाठी किंवा त्याच्यावर काही एखादा कायदेविषयक सल्ला मागायचा असेल त्यासाठी. परंतु इथे वापरण्यात आलेला शब्द एवढा आहे की लवकरात लवकर, शक्य तितक्या लवकर त्यांना ते विधेयक सभागृहाकडे संदेशासह परत पाठवून विनंती करता येईल की त्यांनी त्या विधेयकाचा किंवा त्यातील कोणत्या विनिर्दिष्टित तरतुदींचा फेरविचार करावा आणि विशेषतः तो आपल्या संदेशास ज्यांची शिफारस करील अशा कोणत्याही सुधारणा प्रस्तुत करण्याच्या इष्टतेचा विचार करावा आणि विधेयक त्याप्रमाणे परत पाठवले जाईल तेव्हा सभागृहे त्या विधेयकावर तदनुसार फेरविचार करतील आणि जर ते विधेयक सभागृहांनी सुधारणेसह किंवा त्याविना पुन्हा पारित केले आणि राष्ट्रपतीस अनुमतीकरिता सादर केले तर राष्ट्रपती त्यास अनुमती देण्याचे रोखू शकणार नाही. म्हणजे राष्ट्रपतीला अनुमती द्यावीच लागेल. जसं आपण राष्ट्रपतीच्या अधिकारांमध्ये किंवा घटनेमधले प्रवाद बघितले त्या ठिकाणी राष्ट्रपतीला एकदाच कुठलंही विधेयक, कुठल्याही कायद्याचा मसुदा हा संसदेला परत पाठवता येतो फेरविचार करण्याकरता. त्यानंतर संसदेने त्याच्यावर फेरविचार करून किंवा त्याच्यात विनिर्दिष्टित केलेल्या म्हणजे त्याच्यात उत्पन्न केलेल्या ज्या काही बाबी असतील त्या बाबींवरती, म्हणजे समजा 10 कलमाचा एखादा मसुदा असेल, त्या 10 कलमांपैकी राष्ट्रपतींनी सांगितलं असेल किंवा याच्यातली कलम 7 आणि 6 एवढी विचारात करून घ्या तर त्याचा पुनर्विचार व्हावा. म्हणजे 6 आणि 7
ही जी कलम असतील तेवढ्याचाच विचार करणं, किंवा मग राष्ट्रपती असंही म्हणू शकतो की पूर्ण विधेयकाचा विचार करा. ज्या भागाचा राष्ट्रपतीने विचार करायला, पुनर्विचार करायला तुम्हाला संदेश दिलेला आहे, इथं आदेश निर्देश असे शब्द नाहीये, इथं संदेश दिलेला आहे, त्याला ते विधेयक सभागृहाकडे संदेशासह परत पाठवून विनंती करता येईल की दिस इज अ रिक्वेस्ट. हु इज सुप्रीम? सुप्रीम इज द पार्लमेंट. संसद ही सर्वोच्च आहे. संसदेला सूचना, विनंती पाठवता येते राष्ट्रपतींना की आपण याचा पुनर्विचार करा. ते धन विधेयक असेल तर 14 दिवसाच्या आत हे झालं पाहिजे. धन विधेयक नसेल तर 14 दिवसाच्या पुढे वेळ जात असेल तर तो शक्य तितक्या लवकरचा वेळ असावा. म्हणजे थोडक्यात राष्ट्रपतीकडे एकदा विधेयक पारित होऊन गेलं की ते विनाविलंब जारी व्हावं, लागू व्हावं, अशा प्रकारचा हा प्रघात अनुच्छेद 111 मध्ये आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि मग संसदेकडे आल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी किंवा मग त्यातल्या कुठल्या एका सभागृहाला विशेष निर्देश करून सांगितलं असेल तर त्या सभागृहांनी त्याचा विचार करून ते पुनर्विचार याच्यावर आम्ही केलेला आहे म्हणून पाठवणे, किंवा याच्यामध्ये तुम्ही दिलेल्या संदेशाप्रमाणे पुनर्विचार करण्यासारखं काही नाही, आम्ही जो आधी मसुदा केलेला आहे त्यावर आम्ही ठाम आहोत, असा अहवाल पाठवून देणे, या दोन्ही बाबींमध्ये राष्ट्रपतींना परत ते विधेयक सही विना पाठवण्याचा अधिकार नाही. त्यांना त्याच्यावर पारित केलेली आहे म्हणून स्वाक्षांकित करूनच ते विधेयक पाठवावं लागेल. म्हणजे त्या विधेयकास राष्ट्रपतीची अनुमती मिळेल, आणि राष्ट्रपतीची अनुमती एकदा मिळाली की विधेयक लागू होण्यासाठी, त्याचा अंमल होण्यासाठी ते मुक्त असेल, त्याचं रूपांतर नंतर कायद्यात होईल आणि कायद्याप्रमाणे त्याच्या दिलेल्या तरतुदीप्रमाणे ते विधेयक लागू होईल. हा घटनेतला प्रघात आपण या ठिकाणी बघितला. इथे आपल्याला मनी बिल, धन विधेयके, याला विधेयक म्हटलेलं आहे. याला विधेयक एवढ्यासाठी म्हटलेलं आहे की या विधेयकाप्रमाणे, विधेयक म्हणजे रिझॉल्युशन किंवा ऑर्डिनन्सच्या स्वरूपामध्ये त्याला एक कायदेशीर अधिष्ठान आहे, दॅट बिकम्स अ लॉ ऑफ द लँड. आता त्या बाबतीतली जी फायनान्शियल मॅटर्स मधली प्रोसिजर आहे, वित्तीय बाबीमधली कार्यपद्धती, म्हणजे धन म्हणजे मनी आणि वित्तीय म्हणजे फायनान्शियल. मनी आपण आर्थिक म्हणू शकतो, म्हणजे इकॉनॉमिकल, किंवा आता फायनान्शियल. तर इकॉनॉमी आणि फायनान्स याच्यामध्ये गल्लत होऊ देऊ नका. धन हा पैसा, इकॉनॉमीला लागू पडतो शब्द, आणि फायनान्स हा वित्तीय याला लागू पडतो. फायनान्सचा संबंध प्रोसिजरल आहे. म्हणजे एकदा विधेयक पारित झालं त्याच्यामध्ये तुम्हाला 100 करोड रुपये खर्च करण्याची अनुमती मिळाली, तसं विधेयक पारित झालं तर ते 100 करोड कुठून येतील, त्या 100 करोडचा विनियोग, त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होईल, ते कुठं जाईल, त्याचा जमा खर्च कुठं असेल, कुठलं बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट आपण ज्याला म्हणतो, वित्तीय संस्था, याचं त्याच्यावर नियमन असेल, याच्याबद्दलची जी प्रोसिजर आहे त्याला फायनान्शियल मॅटर्स मध्ये असलेली प्रोसिजर किंवा वित्तीय बाबींबाबतची कार्यपद्धती असं म्हटलेलं आहे. वित्तीय वार्षिक विवरण पत्र म्हणजे अॅन्युअल फायनान्शियल रिपोर्ट किंवा स्टेटमेंट. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट आपण बघत असेल की आपण बँकेत जातो, आपल्या अकाउंट मध्ये जमा राशी असते, क्रेडिट आपण त्याला म्हणतो, त्यानंतर आपण खर्च करतो, एटीएम कार्डाने कधी पैसे काढतो, कधी कार्ड वापरून एखादी वस्तू विकत घेतो, कधी ऑर्डर प्लेस केली असेल तर त्याचं पेमेंट आपण ऑनलाईन गुगल पे किंवा पे फोननी करून कार्डाद्वारे पेमेंट करतो. तर या सगळ्याच्या एंट्री एका ठिकाणी होत असतात, आणि या एंट्री होण्याचं ठिकाण म्हणजे स्टेटमेंट, ज्याला आपण अकाउंट स्टेटमेंट म्हणतो. थोडक्यामध्ये अॅन्युअल अकाउंट स्टेटमेंट हे उपरोक्त म्हणजे वरती 111च्या आधी आपण जे काही विधेयक चर्चिली, त्या विधेयकामधलं फायनान्शियल अरेंजमेंट कशी असावी, क्रेडिट कुठून यावं, जसं एखाद्याचा पगार असेल तर पगारातले पैसे जमा होतात अकाउंट मध्ये, मग ते खर्च कसे करायचे, हे जसं आपल्या घरचं आपण जसं घर सांभाळतो किंवा घरचा खर्च ज्या पद्धतीने आपण ऍडजस्ट करतो, आणि त्याचं नंतर महिन्याच्या शेवटी आपल्याला बँक एक स्टेटमेंट देते, तुम्ही या महिन्यामध्ये
एवढे एवढे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये या सोर्स कडून डिपॉझिट झालेले आहे. तुमचं कुठे कर्ज होतं ते आलेलं आहे. ते कर्ज त्याच्यात भरलेलं आहे. तुमची एवढी रक्कम क्रेडिट म्हणून बॅलन्स होती. त्याच्यामधून एवढे एवढे पैसे खर्च झाले. त्याच्यामध्ये बँकेचा EMI तुम्ही आधी काढलेलं कर्ज होतं. त्या कर्जावरचं व्याज गेलेलं आहे. वगैरे वगैरे ते सगळं सांगून आपल्याला बँक महिन्यानंतरचं एक स्टेटमेंट देते. असा हा थोडक्यात बँकेच्या स्टेटमेंटचा प्रकार आहे. परंतु हा जनतेच्या पैशातून होणारा देशाचा, शासनाचा, सरकारचा वित्तीय अर्थविषयक कारभार आहे. म्हणून त्या कारभाराचा लेखाजोखा, त्याचं अकाउंटिंग, त्याचं ऑडिट प्रॉपर पद्धतीने ठेवलं गेलं पाहिजे. त्याची काय प्रक्रिया असावी याच्याबद्दलचं विवरण म्हणजे हे 112च्या पुढचे अनुच्छेद आपण बघणार आहोत. नीट आपण एकदा एक एक वाक्य वाचून हे समजून घेऊया की 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अॅन्युअल अकाउंट स्टेटमेंट किंवा अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असे आपण त्याला म्हणू शकतो. राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत भारत सरकारची त्या वर्षापुरती अंदाजित जमा व खर्च यांचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून या भागात निर्देशिलेले विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. म्हणजे एक वर्ष आपण विचारात घेतलं, जसं आपलं वित्तीय वर्ष मार्च एप्रिल पासून सुरू होतं. मार्च एप्रिल 2021 ते मार्च एप्रिल 2022 असं वर्ष जर आपण धरलं तर या वर्षापुरता अंदाजित जमा म्हणजे आपल्याकडे किती पैसे जमा होणार आहे, GST, CST, बाकीचे काही टॅक्सेस, कर भरणा, बाकी काही सोर्सेस मधून येणारे पैसे, भारत सरकारच्या तिजोरीत डायरेक्ट भारत सरकारकडे जमा होणारे पैसे, या सगळ्या ज्या संस्था आहेत सरकारच्या, रेल्वे पासून तर बसेस पर्यंत किंवा बाकीच्या अजून काही सरकारी अंडरटेकिंग्स असतील, त्याच्यातून भारत सरकारला किती उत्पन्न मिळणार आहे, या सगळ्याचा जमा व खर्च यांचे वार्षिक विवरण एकदा तयार करून, म्हणजे एक मसुदा घरामध्ये जर 100 रुपये आपल्या वर्षभरात जमा होत असतील तर या वर्षी आपण त्याच्यात किती खर्च करावे, एवढे पैसे जमा होतात. जमा झाले नाही तर ती तूट भरून काढण्यासाठी काय व्यवस्था करावी, याचा एक आगाऊ आराखडा, याचा एक हंगामी आराखडा, म्हणजे आपण एवढे एवढे आलेले आहे, या पद्धतीने आपण खर्च करू. आता या वर्षी कशावरती खर्च जास्त झाला पाहिजे, अतिवृष्टी जास्त झाली म्हणजे शेतकऱ्यांना अनुदान देणं किंवा शेतीची भरपाई करून देणं, पिकाचं नुकसान करून देणं, हे जे सगळे विचार आहे हे विचार या ठिकाणी केले जातात. म्हणजे तुम्ही ज्याला निवडून देता तो खासदार आणि आमदार यांच्या जबाबदारीची थोडीशी जाणीव ठेवा, यांच्या जबाबदारीचा थोडासा विचार करा. तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी गेलेले लोकप्रतिनिधी हे कसे पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी विचार केला पाहिजे. आराखडा आहे, डिझाईन सगळी तयार केलेली आहे, पण ती डिझाईन कार्यान्वित करण्यासाठी ज्या पद्धतीची लोक तिथं पाहिजे हे घटनेला नैतिक दृष्ट्या अपेक्षित आहे, की जो लोकप्रतिनिधी आहे तो याचा विचार करून त्या ठिकाणी त्याची तरतूद करून घेईल. एखादा लोकप्रतिनिधी ढेपाळला असेल तर तो म्हणणार नाही आमच्या भागात काही नाही, सगळं ठीक आहे. एखादा लोकप्रतिनिधी जो जागृत आहे तो जाऊन आपल्या भागासाठी, समजा वर्धा असेल, यवतमाळ असेल, जिथे अतिवृष्टीने जास्त नुकसान झालं असेल, त्याचा सगळा अभ्यास करून तो मसुदा मांडताना तो सांगेल की नाही आमच्या या जिल्ह्याला, आमच्या या भागाला थोडं जास्त तुम्ही अनुदान यावेळी दिलं पाहिजे, कारण भारतात कुठेही झालं नाही तेवढं नुकसान आमच्याकडे झालेलं आहे, वगैरे वगैरे. हा सगळा भाग आहे, तो आपण भाग सोडून देऊया. पहिला आपण डिझाईनचा विचार करूया, आणि ही डिझाईन तुमच्या लक्षात आल्यानंतर तिथं कसा माणूस असला पाहिजे हे आपोआप तुमच्या लक्षात येईल. तर हे संविधानाचं पारायण तुम्हाला समजलेलं आहे असं म्हणता येईल. आपल्या भारतीयांच्या धर्मग्रंथाचं हे पारायण आहे. त्याच्यामुळे ह्या लहान लहान गोष्टी आपल्याला ज्या दिसतात सकृदर्शनी, व्यवहार्य अशा उदाहरणासह आपण समजून पटवून घेतल्या पाहिजेत. पहिलं म्हटलं आहे की वित्तीय विवरणपत्र दिलेल्या खर्चाच्या अंदाजपत्रामध्ये भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून या संविधानाने वर्णिलेला खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेल्या रकमा, संविधानाने वर्णिलेला आवश्यक खर्च भागविण्याकरता, आवश्यक खर्च कुठला असेल, नोकरदारांचे पगार, आपलं जे कार्यालय चालतं त्या कार्यालयाच्या चलित राहण्यासाठी होणारा खर्च, जसं सुप्रीम कोर्टाचं मागच्या वर्षीपर्यंतचं बजेट 100 करोड होतं. 100 करोड रुपये एका वर्षभरात सुप्रीम कोर्ट नावाची यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी खर्च होतात.
ते वाढून जवळपास 320 करोड आता करण्यात आलेलं आहे. ही जी तरतूद आहे त्याची ही सगळी विधेयक आहे. हे त्यासाठी झालं पाहिजे. मग 320 करोड का झालं? त्याच्यामध्ये भत्ते आणि पगार वाढलेले आहेत का? हे कंपल्सरी खर्च आहेत. या कंपल्सरी खर्चाचं म्हणजे इथं लक्षात घ्या, हे कंपल्सरी खर्च असे आहेत की एवढे पैसे नसेल तर तुमचं घरच चालू शकत नाही. आणि ती आवश्यक खर्चाची जी बाब आहे ती याच्यामध्ये विशद केली आहे की भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून या संविधानाने वर्णिलेला खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेल्या रकमा आणि जो खर्च भारताच्या एकत्रित निधीतून करावयाचा असे प्रस्तावित केले असेल असा अन्य खर्च भागवण्याकरता आवश्यक असलेल्या रकमा प्रस्तावित आणि अप्रस्तावित. अप्रस्तावित म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये जे सांगितलं ते कंपल्सरी खर्च. पगारात तर लोकांना द्यावेच लागतील. तो कंपल्सरी खर्च आहे. त्या बिल्डिंगची डागडुजी करावीच लागेल. तिथं कागदपत्र, स्टेशनरी ही आणावीच लागेल. त्याशिवाय सरकारचं काम कसं चालेल? तर हे कंपल्सरी खर्च आहे. आणि प्रस्तावित खर्च म्हणजे समजा एखाद्या वेळी अतिवृष्टी किंवा काही विशेष भाग एखाद्या भागामध्ये काही विकास करायचा आहे, एखादं आयएमचं इन्स्टिट्यूट आहे, तिथं इन्स्टिट्यूट नव्याने उभं करायचं आहे, हा सगळा प्रस्तावित खर्चामध्ये आला. तर कंपल्सरी म्हणजे मॅन्डेटरी एक्सपेन्सेस जे कायदेशीर संविधानाने वर्णिलेले खर्च भागवण्याकरता आवश्यक असा शब्द आहे. म्हणजे मॅन्डेटरी हे करावंच लागेल. जसं आता घर आहे, तर दाल रोटी तर खावंच लागेल. कमीत कमी तेवढे जोंधळे आणि डाळ आणि तिखट, मीठ, पाणी, तेल त्याला लागतं. तो आवश्यक खर्च आहे. तो आवश्यक त्याशिवाय माणूस जगू शकणार नाही. म्हणून हे खर्च त्याशिवाय आता बघा घरात मुलीचं लग्न आहे, पुढच्या वर्षी मुलीला ऍडमिशन घ्यायची आहे, पुढच्या वर्षी मुलगा फॉरेनला जातोय किंवा मुलाचं कॉलेजचं शिक्षण सुरू होत आहे, तर त्याच्या ऍडमिशनची फी हे सगळे प्रस्तावित खर्च आले नव्याने येणारे. देश एखादं घर चालतो तसा चालत असतो. या दृष्टीने आपण याच्याकडे बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यातल्या स्पष्ट होऊन जातात. आणि या दोन ज्या रकमा असतील म्हणजे कंपल्सरी रकमा आणि प्रपोज रकमा, प्रस्तावित रकमा, आवश्यक रकमा आणि प्रस्तावित रकमा त्याचे वेगळे वेगळे रकाने करून याच्यामध्ये दाखवण्यात जाईल. तिसऱ्या भागामध्ये म्हटलेलं आहे की हा खर्च जो आहे तो कशा प्रकारचा असेल म्हणजे कुठल्या रकान्यामध्ये हा खर्च येईल. तर पुढील खर्च भारताच्या एकत्रित निधीवर भारित असा खर्च असेल म्हणजे कंपल्सरी खर्च असा असेल. त्याच्यात नंबर 1 आहे राष्ट्रपतीच्या वित्त लब्धी व भत्ते आणि त्याच्या पदासंबंधीचा अन्य खर्च. राष्ट्रपती भवन जवळपास वर्षाला 500 ते 700 करोड रुपये या भवनावरती खर्च त्यांचा चालतो राष्ट्रपतीची मशिनरी चालवण्यासाठी. कारण तो आवश्यक खर्च आहे. कारण भारताला राष्ट्रपती असणं आवश्यक आहे. दुसरं, राज्यसभेचा सभापती व उपसभापती आणि लोकसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे वेतन व भत्ते या ज्या कॉन्स्टिट्यूशनल परमानंट मॅन्डेटरी इन्स्टिट्यूट्स आहे, संविधानिक अत्यावश्यक असलेल्या कायदेशीर ज्या संस्था आहेत त्या संस्थांना प्रथम क्रमांक दिलेला आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रपती नंतर राज्यसभेचा सभापती, उपसभापती, लोकसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष. तिसऱ्यामध्ये म्हटलंय भारत सरकार ज्यांच्याबद्दल दायी आहे असे व्याज, कर्ज निवारण निधी आकार व विमोचन आकार यासह ऋण आकार आणि कर्जाची उभारणी, ऋण सेवा व विमोचन यांच्या संबंधीचा अन्य खर्च. म्हणजे जसं मी बोलताना सांगितलं की बँक अकाउंट स्टेटमेंट मध्ये तुमचा ईएमआय किती गेला, तुमचं हे किती झालं त्याचं जे विवरण असतं, तर अशा प्रकारचे जे आपले दुसरे आवश्यक खर्च आहेत. समजा कर्जाचं व्याजाचा हप्ता गेला नसेल, ईएमआय गेला नसेल, तर त्याच्यावरती जास्त आकार पडेल. म्हणून तो ईएमआय देणं आवश्यक आहे. म्हणून बाकीच्या खर्चात काटकसर झाली तरी चालेल, परंतु ते द्यायला पाहिजे. तर हे आवश्यक खर्चामध्ये व्याज, कर्ज निवारण निधी, व्याज आणि कर्ज निवारण निधी, कर्जाचं निवारण करण्यासाठी काही अजून टर्म्स कंडिशन जर एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये भारत सरकारने करार मदार करून केला असेल तर त्याला कर्ज निवारण निधी म्हटलेलं आहे. ते व्याजामध्ये समाविष्ट होत नाही. कर्ज निवारण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे म्हणजे व्याजाच्या सह व्याजासकट अजून काही गोष्टी ज्या करावायच्या आहेत त्या कर्ज निवारण निधीमध्ये येतात. त्याचा कसा आकार म्हणजे कसं आकारलं जाईल आणि ते कुठून येईल आणि कशा पद्धतीने जाईल, विमोचन अशा प्रकारचं ऋण आकार आणि कर्जाची उभारणी. समजा नवीन कर्ज उपलब्ध करून घ्यायचं असेल
तर त्या कर्जासाठी काही तरतुदी कराव्या लागतील. त्यासाठी सुद्धा खर्च येईल. तो खर्च ऋणसेवा म्हणजे एखादी व्याजाची सर्व्हिस जर कोणी आपल्याला प्रोव्हाइड करत असेल, तर त्याला जॉब कॉन्ट्रॅक्ट देऊन अशी सर्व्हिस त्याच्याकडून घेणं, त्या सर्व्हिसच्या बद्दल त्याला मोबदला दिला जाईल. तो मोबदला ऋणसेवेमध्ये समाविष्ट होतो आणि त्याचं विमोचन ते कुठून येईल आणि कसं पारित होईल त्याबद्दलचा अन्य खर्चाचे रकाने हे त्याच्यात लिहिले जातात. पुढचं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन. जसं मी सांगितलं दरवर्षी सर्वोच्च न्यायालयाला हे आवश्यक असतं. त्यानंतरचं आहे फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाचे निवृत्ती वेतन. फेडरल न्यायालय या ठिकाणी जे म्हटलेलं आहे, फेडरल कोर्ट्स म्हणजे हायकोर्ट. थोडक्यामध्ये इथे लक्षात घ्या. म्हणजे संघ राज्य म्हणजे केंद्र आणि राज्य या दोन्हीवरती ज्यांचा अधिकार आहे असं फेडरल. दोन्ही याच्यामधून जे आपले निर्णय जारी करू शकतात. फेडरल न्यायालय म्हणजे हायकोर्ट. पहिला राष्ट्रपती, त्यानंतर सभापती, उपसभापती, लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यानंतर भारत सरकारचे जे कर्ज आहे त्याच्याबद्दलच्या तरतुदी, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर हायकोर्ट आणि त्यानंतर खाली म्हटलेलं आहे की भारताच्या राज्य क्षेत्रात समावेश असलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधी अधिकारिता वापरणाऱ्या अशा अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही वेळी म्हणजे संविधान अस्तित्वात येण्याच्या आधी सुद्धा आपल्याकडे हायकोर्ट आणि न्याय व्यवस्था न्याय यंत्रणा अस्तित्वात होती. त्यांना डोमिनियन ऑफ इंडियाच्या गव्हर्नन्स प्रोव्हिन्स म्हणजे प्रदेश, ज्या ज्या प्रदेश जसं सीपी बेरार आणि बाकीच्या काही प्रदेशाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो की जे आत्ताच्या राज्य या नामावलीत येत नाही, पण राज्य नामावलीत आल्यानंतर आणि भारताची राज्यनिहाय संघराज्य रचना झाल्यानंतर जर एखादा असा प्रदेश राहिला असेल ज्या ठिकाणी न्यायिक प्रावधानं उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी हायकोर्ट आहे, हायकोर्टाच्या काही ब्रँचेस आहे, अशा सगळ्यांचा समाविष्ट असलेल्या कोणत्याही क्षेत्रासंबंधी ज्याने अधिकारिता वापरली होती अशा कोणत्याही उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा त्यांच्याबाबत द्यावयाचे निवृत्ती वेतन. म्हणजे थोडक्यात खंडपीठ वगैरे जी आहेत उच्च न्यायालयाची त्याचा या ठिकाणी समावेश होतो. एक विशेष शब्द या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे तो म्हणजे डोमिनियन ऑफ इंडियाच्या गव्हर्नन्स प्रोव्हिन्स मध्ये. म्हणजे आधीचे जे आस्थापना न्यायिक आस्थापना उपलब्ध असतील त्या आस्थापनेचा सुद्धा इथं त्यांनी समावेश केलेला आहे. पुढचं म्हणतो भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यास किंवा त्याबाबत द्यावयाचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन. म्हणजे भारताचा जो लेखा परीक्षक असेल ऑडिटर जनरल, त्या महालेखा परीक्षकाला ऑडिटर जनरलला त्याचं ऑफिस चालवण्यासाठी द्यावयाचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन हे दिलेलं आहे. त्यानंतर कोणत्याही न्यायालयाचा किंवा लवाद न्यायाधीशाचा कोणताही न्याय निर्णय, हुकुमनामा अथवा निवाडा यांची पूर्ती करण्यास आवश्यक असलेल्या कोणत्याही रकमा सर्वोच्च न्यायालयानंतर उच्च न्यायालयानंतर मग जी बाकीची न्यायालय राहतात ती केंद्रीय असोत की राज्यस्तरीय असोत त्या दोन्हीचा समावेश या ठिकाणी करून लवाद न्यायाधिकरणाचा कोणत्याही निर्णय, हुकुमनामा म्हणजे त्यांची प्रोसिजर, थोडक्यात न्यायालय चालवण्यासाठी लागणारा खर्च. आणि शेवटचं म्हटलेलं आहे जो खर्च याप्रमाणे भारित असल्याने या संविधानाद्वारे अथवा संसदेने कायद्याद्वारे घोषित केले असेल असा अन्य कोणताही खर्च. म्हणजे या उपरोक्त बाबतीत जो काही खर्च संसदेने आणि संविधानाप्रमाणे पारित केला असेल असा सगळा खर्च. थोडक्यात हे कंपल्सरी खर्च कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं. परत एकदा एक नजर टाकून घेऊया. राष्ट्रपती, सभापती, उपसभापती राज्यसभेचे, अध्यक्ष, उपाध्यक्ष लोकसभेचे, त्यानंतर आपल्याला असलेली कर्ज आणि कर्जाची परतफेड, कर्जावरील निधी, कर्ज उभारणीसाठी लागणारा खर्च, त्यासाठी काही संस्था नेमल्या असतील तर त्यांना देण्यात येणारी ऋणसेवा. म्हणजे हे तिसरं महत्वाचं असं समजलंय का हा सोर्स आहे पैशाचा. चौथं म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालय, पाचवं म्हटलेलं आहे उच्च न्यायालय, सहावं उच्च न्यायालयाची खंडपीठ व त्याच्या इतर ब्रांचेस किंवा डोमिनियन ऑफ इंडियाच्या कुठल्याही प्रोव्हिन्स मध्ये गव्हर्न केली जाणारी न्याय प्राधिकरणे त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर ऑडिटर जनरलचं ऑफिस विचारात घेतलेला आहे.
त्यानंतर छोटी मोठी न्यायालय, न्यायप्रवाद यांच्या प्रोसिजर, कारण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय म्हटल्यानंतर खालच्या न्यायालयांना ज्याच्या सेशन्स कोर्ट, सत्र न्यायालय, मॅजिस्ट्रेट कोर्ट, जिल्हा न्यायालय वगैरे येतात, त्याचं सगळं. आणि त्याशिवाय शेवटी जर विचार केला तर आपल्याला दिसतं की संसदेने घटनेप्रमाणे, संविधानाप्रमाणे जर अजून काही अशा एक्स्ट्रा तरतुदी केल्या असतील तर त्या सगळ्या तरतुदी याबाबत चालतात. म्हणजे हे 112 अनुच्छेद जर आपण बघितलं तर भारताला कार्यान्वित ठेवण्यासाठी जसे 3 विंग आवश्यक आहे. एक कायदेमंडळ, एक न्यायपालिका, एक कार्यकारी संच. म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. या 3 बेसिक संस्था या चलित राहण्यासाठी, या बंद पडता कामा नये, या चालण्यासाठी सातत्याने जो खर्च येईल तो संविधानिक दृष्ट्या आवश्यक खर्च, मॅन्डेटरी खर्च आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानंतर 113 अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती. याला अंदाजपत्रक का म्हटलेलं आहे? अंदाजपत्रक आपण जेव्हा म्हणतो, वार्षिक विवरण पत्र आणि अंदाजपत्रक ही अंदाजे रक्कम तय करायची. आता हे कसं होतं, आपण समजा यावर्षी महागाई विचारात धरून, बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारात धरून एक ठरवलं की बाबा मागच्या वर्षी आपलं घर चालायला साधारण 1000 रुपये लागले होते, पण यावर्षी सगळं बघितलं, पेट्रोलची भाववाढ झालेली आहे, मुलांची शिक्षणाच्या फी वाढलेल्या आहे, सगळं बघितलं तर हे बजेट जास्त जातं आपलं. मग या वर्षीचं 1500 रुपये जर असं हे असेल, पत्रक किंवा असं स्टेटमेंट आपण तयार केलं असेल, त्या नाम अंदाजपत्रक. मग या अंदाजपत्रकावरून आपली कर निर्धारण व्यवस्था ठरत असते. म्हणजे किती टॅक्स घ्यावा. मध्ये तुम्हाला दिसत असेल की मेंटेनन्स वाढतं एखाद्या गोष्टीचं, आरटीओचा टॅक्स वाढतो, आरटीओने टॅक्स वाढवला, रोड टॅक्स वाढला, कुठल्या रकमेवरती वेल्थ टॅक्स असेल तो वाढतो, किंवा तुम्ही काही खरेदी विक्रीचे ट्रान्झॅक्शन करता त्याच्यामध्ये स्टॅम्प पेपरच्या किमती निर्धारित करून दिल्या जातात. 2 स्टॅम्प पेपर 20 रुपयाचा चालतो, तो आता 20 रुपयाचा या रकमेला या व्यवहारात 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यावा लागेल. तर ही जी कर वाढीव सिस्टीम आपण बघतो ती कशावरून निर्धारित होते? या अंदाजपत्रकावरून निर्धारित. म्हणजे आपल्याला किती खर्च लागणार आहे त्याचा अंदाज मांडणारं पत्रक, स्टेटमेंट, अकाउंट स्टेटमेंट म्हणजे अंदाजपत्रक. अंदाजपत्रकाबाबत संसदेतील कार्यपद्धती. नंबर 1 असं म्हणतो की अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग संसदेच्या मतास टाकला जाणार नाही. पण संसदेच्या दोहोपैकी कोणत्याही सभागृहात ज्यापैकी कोणत्याही अंदाजपत्रकावरील चर्चेस या खंडातील कोणतीही गोष्ट प्रतिबंध करणारी आहे असा तिचा अन्वयार्थ लावला जाणार नाही. म्हणजे कंपल्सरी खर्च जो आहे अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग, 2 प्रकारचे अंदाज आपण बघितले. पहिला जो आवश्यक आहे तो, आणि दुसरा प्रस्तावित. जसं आता यावर्षी ताईचं साक्षगंध करायचं आहे, लग्न करायचे, हे सगळे प्रस्तावित खर्च. आणि जे मूळ खर्च आहे तिच्या शिक्षणावरचा खर्च, घरात राहण्या कपड्या लत्त्यावरचा, खाण्यापिण्यावरचा खर्च, या ठिकाणी हे लक्षात घेण्यासारखं म्हणून मजेशीर आहे. म्हणजे आपलं घर चालतं त्याप्रमाणे सष्टी संस्था चालते, देश चालतोय, समजून घेणं फार आवश्यक आहे. इथं संसदेवरती चाप आणलेला आहे. अंदाजपत्रकापैकी जेवढा भाग भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेल्या खर्चाशी संबंधित असेल. भारताच्या एकत्रित निधीवर भारित म्हणजे कंपल्सरी खर्च, भारताच्या एकत्रित निधीतून तो खर्च झालाच पाहिजे असं असेल तेवढा भाग संसदेच्या मतास टाकला जाणार नाही. त्याच्यावरती काही चर्चा विनिमय करण्याची गरज नाही. ते कंपल्सरी तेवढे पैसे लागणारच आहे. अंगाला कपडे हे पाहिजेत, पोटाला अन्न हे पाहिजेत, घराची सुरक्षा पाहिजेच. मग स्वतःचं घर असो, मेंटेनन्स देत असाल, किंवा भाड्याचं घर असो, रेंट भरत असाल, या सगळ्या गोष्टीचं जे कंपल्सरी खर्च आहे ते काही संसदेच्या मतास टाकले जाणार नाही. इतपर त्याच्यातल्या एखाद्या बाबीचा अन्वयार्थ काही वेगळा लागत असेल, किंवा एखादी गोष्ट त्याच्यामध्ये सलण्यासारखी असेल, किंवा हा खर्च तुम्ही जास्त करताय, हा अवास्तव वाटतो, अशासारखी एखादी एक्सेप्शनल बाब असेल, अपवादात्मक बाब असेल, तर त्या बाबीवर तशा पद्धतीनं तुम्हाला अर्थ लावता येणार नाही. कारण ती बाब मूळ कंपल्सरी खर्च, अत्यावश्यक संविधानिक खर्च
या सदरामध्ये मोडली जाते. म्हणून तिच्या अनुषंगाने एखादं काही काय असतात ना खुसपट काढणारे, मग एवढा खर्च कशाला, त्या पोराची पॅन्ट एवढ्या रुपयाची कशाला, तर साधे घेतली तर 200 रुपयाची पॅन्ट फुटपाथवर भेटते. अरे पण तो ऑफिसला जातोय, त्याला जरा शोभलं पाहिजे म्हणून रेमंडच्या कपड्याची पॅन्ट पाहिजे, असं जे आपण त्याला बोलतो. तर असे लहान लहान म्हणजे खुसपटी असतात, ते काही त्याच्यात घेऊन कथ्याकूट करण्यास तुम्हाला मनाई केलेली आहे. म्हणजे संसद हे जे कंपल्सरी खर्चाचे रकाने आहे ते आहे तसे गृहीत धरतील, आणि हा अधिकार असतो जे लेखा महापरीक्षक जे असतात, अकाउंट अँड ऑडिटर जनरल, ऑडिटर कॉम्प्ट्रोलर जनरल ऑफ इंडिया, त्यांचे अधिकार आहे ते हे सगळं अभ्यास करून मांडत असतात. आणि खरं या ठिकाणी लक्षात घ्या की हे खरे तज्ज्ञ आहेत, हे लोक खरा देश चालवतात. पण याची माहिती जर लोकप्रतिनिधींना असेल तर लोकप्रतिनिधी त्याच्यावर तिथे आपल्या स्वतःच्या मतदारसंघासाठी, राज्यासाठी अशा प्रकारची तरतूद करून घेऊ शकतात. म्हणून लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढाच सुज्ञ असला पाहिजे जेवढे हे वित्तीय सल्लागार आणि बाकीचे लोक सुज्ञ असतात. आज आपल्या भारताच्या एका वित्तीय सल्लागारांनी राजीनामा दिलेला आहे. ते का दिलेलं आहे ते आता ते न्यूज आता येतील बाहेर किंवा येणारही नाहीत, पण एक रकाना वाचता वाचता पेपरमध्ये मला ते दिसलं. हे असं का होतं की कधी कधी काही हडेलहप्पीपणा जेव्हा राजकीय मंडळी, सत्ताधीश, सत्तांध आणि सत्तेचा मद असलेले लोक कधी कधी एखाद्या खर्चासाठी तो कंपल्सरी करताय म्हणून घोषणा लावतात, आणि ते आपल्या वित्तीय सल्लागारांना पटत नाही, तत्वातत्वी समजत नाही की हे संविधानाच्या रकान्यात न बसणार आहे. तुम्ही कंपल्सरी करण्यासाठी केलं की अशी जाहिरात करायची आणि एवढ्या तुम्हाला गॅस सिलेंडर मुक्त आणि एवढ्या योजना मुक्त, कितीतरी 700 की 800 योजना या देशामध्ये पंतप्रधानाच्या एकट्याच्या नावाने जारी केलेल्या आहेत. आणि त्या योजनांमधून जे आकडे निर्धारित केलेले सांगितले की 300 करोड लोकांना लाभ मिळेल, तो लाभ 26 लाख लोकांना अजून मिळालेला नाही. बाकीचे लोक वंचित आहेत. अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याच्यावरती खर्च किती होतो, एखादा जर काउंटर ऑडिटर जनरल, महालेखा परीक्षक निरीक्षक नडला आणि त्यांनी सांगितलं की बाबा हे नाही, हे तुम्हाला कंपल्सरी याच्यामध्ये घेता येणार नाही, हे हा असला काही प्रकार चालणार नाही, अशा वेळी सत्ताधारी आणि वित्तीय अर्थ तज्ञ यांच्यामध्ये मतभेद असू शकतात, आणि अशा मतभेदातून अशा प्रकारचे राजीनामा वगैरे येऊ शकतात. थोडक्यात असं की जो आवश्यक खर्च चालवण्यासाठी महत्वाचा खर्च असेल तोच अत्यावश्यक खर्चाच्या बाबतीत आपण अंदाजित करायचा असतो, आणि त्याचा एकदा कंपल्सरी असा अंदाज झाला की त्याच्यावर खुसपट काढणारे किंवा त्याला फाटे फोडणारे प्रवाद हे संसदेमध्ये गणले जाणार नाही, संसदेच्या मतास टाकले जाणार नाही. दुसरं असं आहे की उक्त अंदाजपत्रकांपैकी जेवढा भाग अन्य खर्चाशी संबंधित असेल तेवढा भाग, अन्य खर्च कंपल्सरी सोडून अन्य खर्च म्हणजे प्रस्तावित अनुदानार्थ मागण्यांच्या रूपाने लोकसभेला सादर केला जाईल, आणि लोकसभेस कोणत्याही मागणीस अनुमती देण्याचा किंवा अनुमती नाकारण्याचा किंवा ती विनिर्दिष्टित केलेल्या रकमेत कपात करून त्या मागणीस अनुमती देण्याचा अधिकार असेल. म्हणजे एखादा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अनुदानार्थ काही तरतुदी असतील, म्हणजे कंपल्सरी याच्यामध्ये संसदेला मतास टाकायची गरज नाहीये, ते आवश्यक आहे. ते तिथं कुठलीही कथाकूट न करता तो भाग तुम्हाला मंजूर करावाच लागेल. परंतु काही अशा गोष्टी आहे की ज्या अनुदान स्वरूप आहे, त्या ठिकाणी आपल्याला खर्च कमी किंवा जास्त करण्याची तरतूद आहे, आपण करू शकतो, वाव आहे आपल्याला. अशा बाबतीत मात्र संसदेमध्ये चर्चा त्याच्यावर होऊ शकेल, आणि संसदेमध्ये चर्चेअंती, साधक बाधक चर्चेअंती जर असं विधेयक पारित झालं तर ते विधेयक पुढे राज्यसभेमध्ये, लोकसभेतून पारित झाल्यावर राज्यसभेत, राज्यसभेतून पारित झाल्यावर राष्ट्रपतीकडे, जसं आपण 111 मध्ये प्रक्रिया बघितली त्या प्रक्रियेनुसार पारित होईल. शेवटचं म्हटलेलं आहे, कोणतीही अनुदानार्थ मागणी राष्ट्रपतीची शिफारस असल्याखेरीज केली जाणार नाही. आता अनुदानाची मागणी म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. जसं समभाग 2 मध्ये बोललंय की अनुदानार्थ असलेले विषय संसदेला चर्चेला घेता येतील, पण त्या चर्चेसाठी सुद्धा राष्ट्रपतीकडे मागणी केली गेली पाहिजे. राष्ट्रपतीचं पारित होणं आणि राष्ट्रपतीची मागणी पारित होणं याच्यात फरक आहे. म्हणजे बिफोर द रिझॉल्युशन, बिफोर द ऑर्डिनन्स, बिफोर द स्टेटमेंट, त्याच्या आधी ही मागणी केली असली पाहिजे. अनुदान आम्हाला पाहिजे, पण त्या अनुदानासंबंधी
राष्ट्रपतीला जर तुम्ही आधीच मागणी केली असेल तरच तुम्हाला त्या अनुदानाप्रित्यर्थ येणारा विषय संसदेमध्ये चर्चेला किंवा ठराव पारित करून घेण्यासाठी नेता येतो. मागणी केली नसेल राष्ट्रपतीला तर असा विषय नेता येणार नाही. एकंदरीत हे सगळे अनुच्छेद बघताना आपल्याला दिसतं की एक प्रक्रिया सेट केली, एक डिझाईन, एक मॉडेल नेऊन दिलेलं आहे. कोणी काय करावं, कसं करावं, ते कुठून असलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, रस्ता कसा असावा, कुठल्या ठिकाणी ते पोहोचलं पाहिजे, ह्या सगळ्या प्रकारची जी एक प्रस्तावित योजना आहे त्या योजनेचा मसुदा आपल्याला 111, 112 आणि 113 या अनुच्छेदामध्ये पाहायला मिळाला. आता याच्या नंतरची विनियोजक विधेयके म्हणजे जी योजनाधारी विधेयके आहे. आता याच्यामध्ये योजनाधारी विधेयके म्हणजे भारताचा जो योजना विभाग आहे, जो भारताच्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, त्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि योजना नेमकं काय त्याचा एकदा परिभाषा किंवा व्याख्या बघून घेतल्यानंतर त्या योजना कुठल्या कुठल्या प्रकारच्या असाव्या, जनकल्याणकारी योजना कुठली असावी, सरकारी योजना कुठली असावी, काही तरुण पिढ्यांसाठी कशा योजना असाव्या, तर विनियोजन विधेयके हा एक वेगळा या ठिकाणी अनुच्छेदाचा भाग आहे. तो आपण उद्या बघूया. आज मला वाटतं वेळेअभावी या ठिकाणी पण थांबलं पाहिजे. धन्यवाद.